होळी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सण मानला जातो. फाल्गुन पौर्णिमेला होणारी होळी ही केवळ वाईट प्रवृत्तींचे दहन नसून आपल्या जीवनातील नकारात्मकता, रोग, अडथळे, गरिबी आणि दुःख यांचेही प्रतिकात्मक दहन आहे. प्राचीन परंपरेनुसार होळीत काही विशिष्ट वस्तू अर्पण करून त्यांचे दहन केल्यास घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये होळीच्या अग्नीत विशेष पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. या विषयावर सखोल माहिती समजून घेतल्यास आपणही ही परंपरा योग्य प्रकारे करू शकतो आणि आध्यात्मिक तसेच मानसिक लाभ मिळवू शकतो. सर्वप्रथम होळीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. होळी ही प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूच्या कथेशी संबंधित आहे. भक्त प्रल्हादाचा नाश करण्यासाठी होलिका अग्नीत बसली, परंतु तिचे दहन झाले आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. यामागील संदेश असा की सत्य, श्रद्धा आणि सदाचार यांचे रक्षण होते आणि अहंकार, पाप व अन्याय यांचा नाश होतो. त्यामुळे होळीचा अग्नी हा शुद्धीकरण, संरक्षण आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक मानला जातो. या अग्नीत अर्पण केलेल्या वस्तू म्हणजे आपल्या नकारात्मकतेचे प्रतिकात्मक दहन असे मानले जाते. पारंपरिक श्रद्धेनुसार होळीत गहू किंवा हरभऱ्याच्या ओंब्या, नवीन पिकाच्या शेंगा अर्पण केल्या जातात. याला होळी भाजणे किंवा होलिका दहनातील नैवेद्य असे म्हणतात. यामागे कृषी आणि समृद्धीचा अर्थ आहे. नवीन धान्य अग्नीत अर्पण करून देवतांचे आभार मानले जातात आणि पुढील वर्षी भरघोस पीक, अन्न समृद्धी आणि धनवृद्धी व्हावी अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे शेतकरी कुटुंबात ही परंपरा विशेष महत्त्वाची आहे. होळीत तीळ, ज्वारी किंवा गहू अर्पण करण्याची ही परंपरा आहे. तीळ हे आरोग्य आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. तीळ अग्नीत टाकल्याने पापांचे दहन होते आणि शरीर मन शुद्ध होते असे धार्मिक मत आहे. तीळ हे आयुर्वेदातही उष्ण आणि शक्तिदायक मानले जातात. त्यामुळे तीळ अर्पण करून कुटुंबातील आरोग्य, रोगापासून संरक्षण आणि आयुष्यवृद्धी यासाठी प्रार्थना केली जाते. काही भागात साखर, गूळ किंवा खडीसाखरही होळीत टाकतात. गोड पदार्थ अर्पण करण्यामागील भावना म्हणजे जीवनात गोडवा वाढावा, कुटुंबात प्रेम, सौहार्द आणि आनंद राहावा. गूळ हा भारतीय परंपरेत मंगल, ऊर्जा आणि आरोग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे गुळाचे अर्पण म्हणजे दारिद्र्य दूर होणे आणि आर्थिक स्थैर्य येणे असे मानले जाते. काही ठिकाणी नारळ होळीत अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळाला श्रीफळ म्हणतात आणि तो पूर्णत्व, समर्पण आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. नारळाचे दहन म्हणजे अहंकाराचे दहन असेही मानले जाते. घरातील अडथळे, नकारात्मक शक्ती, वाईट दृष्टी किंवा ग्रहबाधा दूर व्हावी यासाठी नारळ होळीत अर्पण केला जातो. विशेषतः घरात वारंवार अडचणी, आजार किंवा कलह होत असल्यास ही परंपरा केली जाते. काही कुटुंबांमध्ये कापूर, लवंग, वेलची, तांदूळ किंवा नवधान्यही होळीत अर्पण करतात. कापूर पूर्ण जळून राख होत नाही, त्यामुळे तो पूर्ण शुद्धतेचे प्रतीक आहे. कापूर जाळल्याने वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात असा धार्मिक आणि आयुर्वेदीय विश्वास आहे. लवंग व वेलची सुगंधी असून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जातात. त्यामुळे या वस्तूंचे दहन म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा, वासना, भीती आणि मानसिक तणाव दूर होणे असे मानले जाते. तांदूळ किंवा अक्षता अर्पण करणे म्हणजे अन्नपूर्णेचे आशीर्वाद मागणे होय. काही भागात घरातील जुनी, तुटकी किंवा न वापरणारी वस्तू होळीत टाकण्याची परंपरा आहे. यामागील संदेश अत्यंत आध्यात्मिक आहे. जीवनातील जुने दुःख, वाईट आठवणी, नकारात्मक सवयी, राग, मत्सर, द्वेष, अपयशाची भीती यांचे प्रतिकात्मक दहन करणे म्हणजे होळी. त्यामुळे काही लोक कागदावर आपले दुःख किंवा वाईट सवयी लिहून ते होळीत टाकतात. हे एक प्रकारचे मानसिक शुद्धीकरण मानले जाते. होळीच्या दिवशी कुटुंबाने एकत्र येऊन होळी प्रदक्षिणा करणेही महत्त्वाचे मानले जाते. प्रदक्षिणा करताना धान्य, तीळ किंवा पाणी अर्पण केले जाते. यामुळे घरातील संकटे दूर होतात, रोग कमी होतात आणि आयुष्य सुरक्षित राहते अशी श्रद्धा आहे. विशेषतः लहान मुले किंवा वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींना होळीची राख लावण्याची परंपरा आहे. होळीची राख पवित्र मानली जाते आणि संरक्षणात्मक शक्ती असते असे मानले जाते. काही ठिकाणी ही राख घराच्या प्रवेशद्वारावर लावतात, ज्यामुळे नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत असे मानले जाते. कृषी संस्कृतीत होळीचा अग्नी शेतात नेण्याची किंवा राख शेतात टाकण्याची ही परंपरा आहे. यामुळे कीडरोग कमी होतात
आणि पिकाला संरक्षण मिळते असा लोकविश्वास आहे. तसेच होळीचे अंगार घरात आणून त्यावर नवीन धान्य भाजले जाते, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. होळीच्या दिवशी विशेषतः स्त्रिया कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. होळीची पूजा करून पतीचे आरोग्य, मुलांचे दीर्घायुष्य आणि घराची भरभराट यासाठी प्रार्थना केली जाते. काही भागात होळीसमोर दोरा किंवा सूत फिरवण्याची प्रथा आहे. हा दोरा नंतर घरात ठेवला जातो, ज्यामुळे घराचे रक्षण होते अशी श्रद्धा आहे. होळीच्या अग्नीसमोर संकल्प करून वाईट सवयी सोडण्याची परंपराही काही ठिकाणी आहे, जसे की राग कमी करणे, व्यसन सोडणे, चुकीच्या सवयी बदलणे. हा संकल्प मानसिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरतो, कारण होळी हा परिवर्तनाचा प्रतिकात्मक क्षण असतो. होळीत अर्पण करण्याच्या वस्तूंच्या मागे केवळ अंधश्रद्धा नसून प्रतिकात्मक आणि सामाजिक अर्थही आहे. धान्य म्हणजे अन्नसुरक्षा, तीळ म्हणजे आरोग्य, गूळ म्हणजे आनंद, नारळ म्हणजे समर्पण, कापूर म्हणजे शुद्धता, सुगंधी पदार्थ म्हणजे सकारात्मकता. या सर्वांचे एकत्रित दहन म्हणजे जीवनातील सर्व स्तरांवरील नकारात्मकतेचे दहन असे मानले जाते. त्यामुळे होळी हा सण केवळ आनंदाचा नसून मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा उत्सव आहे. आधुनिक जीवनातही या परंपरेचा मानसशास्त्रीय अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिकात्मक दहन ही एक थेरपीसारखी प्रक्रिया आहे. आपण आपल्या भीती, तणाव, दुःख, अपराधगण किंवा वाईट सवयींचे प्रतीक होळीत टाकतो, ज्यामुळे मन हलके होते आणि नवीन सुरुवातीची भावना निर्माण होते. त्यामुळे होळी ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक सण आहे. घरात सुख समृद्धी आणि आरोग्य वाढण्यासाठी होळीच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणेही सांगितले जाते, जसे की होळीच्या अग्नीकडे पाठ न करणे, प्रदक्षिणा करताना नम्रता ठेवणे, अग्नीला अपवित्र वस्तू न टाकणे, प्लास्टिक किंवा घाण वस्तू न जाळणे, पारंपरिक धान्य, नैसर्गिक वस्तू किंवा सुगंधी पदार्थ अर्पण करणे हे अधिक शुभ मानले जाते. पर्यावरणपूरक होळी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण होळीचा उद्देश शुद्धीकरण आहे, प्रदूषण नाही. त्यामुळे नैसर्गिक लाकूड, शेणकांड्या, काडी कचरा यापासून होळी करणे योग्य मानले जाते. शेवटी होळी हा सण आपल्याला एक मोठा संदेश देतो. जीवनातील वाईट जाळा आणि चांगले जपा. अहंकार जाळा, प्रेम वाढवा, भीती जाळा, श्रद्धा वाढवा, दुःख जाळा, आनंद वाढवा. या भावनेने होळीच्या अग्नीत अर्पण केलेली प्रत्येक वस्तू म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मकतेचे दहन आहे. त्यामुळे श्रद्धा, सकारात्मकता आणि कृतज्ञतेने होळी पूजन करून धान्य, तीळ, गूळ, नारळ, सुगंधी पदार्थ किंवा नवधान्य अर्पण केल्यास घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता राहते, अशी भारतीय परंपरेची श्रद्धा आहे. म्हणूनच होळीच्या दिवशी कुटुंबासह होळी पूजन करून या वस्तू अर्पण करणे ही केवळ परंपरा नसून जीवन शुद्धीकरणाची एक सुंदर आध्यात्मिक प्रक्रिया आहे.